खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या पालखी सोहळ्याचे 315वे हे वर्ष असून आज या पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात खजुरांची सजावट मुक्ताईच्या मूर्तीला करण्यात आली होती। खानदेशातील एकमेव मानाची पालखी म्हणून ओळखली जाते। मुक्ताईनगर येथून ही पालखी पंढरपूरकडे 22 दिवसाचा प्रवास करत ही पालखी 16 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। मुक्ताई पालखी हे खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळखली जाते। संत मुक्ताईच्या पादुका पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारकरी व अनेक दिंड्या सहभागी होतात। मुक्ताई संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर या 6 जिल्ह्यांमधून प्रवास करतो। 600 किलोमीटर एवढा सर्वात मोठा लांब प्रवास करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे। गतवर्षी ही संख्या 15 दिंड्या व 1500 वारकरी अशी होती। यंदा 2000 वारकरी सहभागी होऊ शकतात। सोहळ्याच्या 27 दिवसाच्या प्रवासात वारकऱ्यांची भोजन, चहा, नाश्त्याची सोय, हे दुपारचे थांबे असलेले गावे व रात्री मुक्कामाची गावे करतात। आषाढी वारीत सहभागाचे आवाहन मुक्ताई संस्थानाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी केले आहे। प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।